नमस्कार. आज तुमच्या सर्वांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर इथे आम्हाला फुलांची ऑर्डर होती. तशी तर रोजच ऑर्डर असते आम्हाला, पण बाहेरच्यासुद्धा ऑर्डर आम्ही घेतच असतो. उकड्याचे तर आमचे वेगळे फुलं असतात, पण बाहेरच्यासुद्धा आम्ही ऑर्डर इथं घेत असतो. तर आम्हाला आजसुद्धा खाटू श्यामसाठी ऑर्डर आलेली होती. तर आम्ही इथे पूर्णाचे फुलं तोडून घेतले. त्यानंतर आमचा उकड्याचा जो माल असतो तो आम्ही वेगळा करून घेतला, कारण उकड्याच्या वाल्या लोकांना रोजच सकाळी असे फुलं लागत असतात 11-12 वाजेपर्यंत. तर आम्ही त्यांचा माल वाटप केला आणि इथे खूप सारे असे गुलाब आलेले होते. तर हा पूर्ण माल आज द्यायचा होता. तर आम्ही गुलाबसुद्धा पूर्ण तोडून घेतला आणि त्यानंतर शेतातच आम्ही जेवण केलं. आणि फुलांच्या पाकळ्यांची ऑर्डर आली होती ॲक्च्युली आम्हाला. तर आम्ही तिथे शेतात एवढं फुलं तोडणं किंवा त्यांच्या पाकळ्या करणं शक्य नव्हते. तर आमच्या परिवाराच्या सर्वांनी सांगितलं की फुलं इथं घेऊन या, आपण इथे सगळे मिळून पाकळ्या करू. तर आम्ही घरीच फुलं आणलेले आणि पूर्ण परिवार बसून इथे फुलांच्या पाकळ्या करत होतो आम्ही. आणि एका कॅरी बॅगमध्ये भरून आणि त्या पॅक करत होतो. तर इथे आमच्या कामाची अशी लुडबुड चालू होती. तर सर्वच मिळून इथे म्हणजे लहान मुलं आणि सगळं घरातली मोठी मंडळीसुद्धा इथे पाकळ्या करण्यासाठी बसलेली होती. आणि सर्वांनी मिळून हे काम आम्ही लवकरच नाही, म्हणजे 7 वाजले होते आम्हाला हे काम पूर्ण करायला. पण सर्व परिवारातले लोक इथं बसलेले होते पाकळ्या करण्यासाठी आणि त्यांची खूप मदत झालेली होती. तर इथे पॅकिंग करून घेतलेली आहे फुलांच्या पाकळ्यांची. आणि काही माल बाकी होता तर तीसुद्धा केली. नंतर खूप थकले होते तर अहोंनी कचोरी आणि आईस्क्रीम सर्वांसाठी आणलेली होती. तर इथे सर्वांनी आता आम्हाला रात्रीचे 7 वाजले होते आणि 7 वाजल्यानंतर आम्हाला हे पूर्ण पॅक करून आणि 7 वाजता हे पूर्ण माल आम्हाला द्यायचा होता. तर 10-1 मिनटं लेट झालो, पण पोहोचला माल टाईमशीरच पोहोचला म्हणा. 10 मिनटं लेट झालो होतो, पण तेवढं चालतंच. आता इथे पाकळ्यांची आणखीन कॅरी बॅगा भरून घेत होतो. तर अशा आमच्या 16 कॅरी बॅगा भरल्या होत्या. अर्धा माल आम्ही 4 वाजता दिला होता आणि अर्धा माल आता आम्हाला संध्याकाळी 7 वाजता द्यायचा होता. तर आणि पूर्ण माल वाटप करून आम्ही 8-8:30 वाजता आम्ही खाटू श्यामच्या मंदिरासाठी निघालो होतो. तर तिथे मस्त असे भजन संगीत संध्याचा प्रोग्राम होता, तर तोही आम्ही अटेंड केला. आणि आम्हाला रात्रीचे 11-11:30 वाजले ते घरी यायला. तर असा होता आजचा आमच्या दिवसाचा रुटीन. तर भेटूया पुढेच अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत